कुंपणानं शेत खाल्लं तर दात कोणाकडे मागायचे? असा प्रश्न आता फक्त झारखंडला नहीं तर संपूर्ण भारत देशाला पडला असेल। भारत सरकार क्या कर रही है? हमारे पास झारखंड में हॉस्पिटल बढ़िया नहीं, हॉस्पिटल के अभाव में पेशेंट दूसरे राज्य जाते हैं। अब ये है कि जान तो हम नहीं ला सकते, मुआवजा वगैरह ये तय करेंगे। आत्ता जो व्हिडिओ तुम्ही बघितला तो कुठल्याही विरोधी पक्षाचा एकमेकांवर केलेला आरोप नाहीये। ते आहेत झारखंडचे आरोग्य मंत्री इरफान अन्सारी, जे स्वतःच्याच खात्याची लखतरं वेशीवर टांगताना दिसतात आणि असं करताना त्यांच्या चेहऱ्यावर कुठलीही भीती नाहीये, कुठलीही खंत नाहीये। 23 फेब्रुवारी 2026 रोजी झारखंडच्या चतरा जिल्ह्यामध्ये चार्टर्ड प्लेन म्हणजेच एअर ॲम्ब्युलन्सचा अपघात झाला, ज्यामध्ये अक्षरशः 7 जणांचा कोळसा झालाय। आता खरी शोकांतिका त्या विमानाच्या ढिगाऱ्यात नाहीये तर व्यवस्थेच्या ढिगाऱ्यामध्ये आहे। 65% भाजलेल्या त्या रुग्णाला त्याचे नातेवाईक एअर ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जात होते आणि विशेष बाब म्हणजे 8 लाखांचं कर्ज घेऊन त्यांनी हे एअर ॲम्ब्युलन्स बुक केलं होतं। पण नियतीनं नाही तर निकामी व्यवस्थेनं त्या सगळ्यांचा जीव घेतला। ये चिंता ये है कि आखिर जो चार्टर प्लेन सेफ है कि नहीं। अभी अहमदाबाद में प्लेन क्रैश कर गया, मुंबई में चार्टर प्लेन क्रैश कर गया, झारखंड में चार्टर प्लेन क्रैश कर गया, तो जवाबदेही किसकी है? ऐकलत? स्वतःचं अपयश झाकण्यासाठी हे मंत्री त्या चार्टर्ड प्लेनच्या सुरक्षा चिन्हावर प्रश्न निर्माण करतात। मुंबई किंवा अहमदाबाद अपघाताचे दाखले देत आहेत। याला मराठीमध्ये एक छानशी म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडे। ओ साहेब, तुम्ही जर त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या त्या राज्यामध्ये जमिनीवर दवाखाने उभे केले असते तर कशाला त्या रुग्णाला आकाशात उडायची गरज पडली असती आणि कशाला 7 जणांचा जीव गेला असता? नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये झारखंड राज्यासाठी तब्बल 1,45,400 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। त्यापैकी आरोग्य आणि वैद्यकीय सेवेसाठी तब्बल 323 कोटी 90 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली। 323 कोटी रुपये। आता हा आकडा ऐकून तुम्हाला वाटत असेल की झारखंड राज्यामध्ये आरोग्याची गंगा वाहते, पण वास्तवात तसं नाहीये। ही गंगा भ्रष्टाचाराच्या आणि लाल फितीच्या गटारात लुप्त झाली। कसं असतं ना, हत्तीचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात। या बजेटच्या फायली कोट्यवधी रुपयांनी फुगलेल्या असतात, पण तरीही सामान्य माणसाला 8 लाख रुपयांचं कर्ज काढून मृत्यूच्या विमानात बसावं लागतं। और अगर हमारे पास अच्छे हॉस्पिटल होते तो हम लोग यहीं पर उनका इलाज कराते हैं। मला सरकारला, सिस्टीमला, मंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्याकडे जी एक सिस्टीम आहे, तहान लागल्यावर विहीर खोदणे, ही कधी बंद होणार आहे? सामान्य माणूस टॅक्स भरतो ते जगण्यासाठी की मरण्यासाठी? सामान्य माणूस तुम्हाला निवडून देतो ते कशासाठी? आमच्याकडे सोयी सुविधा नाही आहेत, आम्ही हेल्पलेस आहोत ही कारणं ऐकण्यासाठी? अहो, खुर्चीवर बसून तुम्ही काहीच करत नसाल तर त्या खुर्चीला तरी तुमचा काय उपयोग आहे? विमानाचे अपघात झाल्यानंतर तुम्हाला एअर सेफ्टी आठवते? 7 जणांचा मृत्यू झालाय। तुम्हाला मिळालेल्या बजेटमध्ये जर तुम्ही आधी 2 हॉस्पिटल्स बांधली असती तर त्या 7 जणांना मृत्यूच्या विमानात बसावं लागलं नसतं। विमानामध्ये तांत्रिक बिघाड असेल, पण या सडलेल्या सिस्टीममध्ये जो बिघाड झालाय त्याचं काय?